नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी आविष्कार अनिल डेरे पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो। सिलेबस डिकोडिंग आणि थोडं अंडरस्टँडिंग ऑफ सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्राबद्दल आपण थोडंफार प्रमाणात विचार केल्यानंतर सिलेबस काय आहे नेमका ते अंडरस्टँड केलेलं आहे। त्याचे व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहे आणि त्यापुढचा आणि महत्त्वपूर्ण असा कोणता टॉपिक असेल या दृष्टीने मी असा विचार केला की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो झालेला आहे आणि MPSC करताना UPSC मध्ये तर ऑलरेडी मेन्ससाठी होता, पण MPSC करताना तुम्हाला यामध्ये संभ्रमाची स्थिती नेहमी निर्माण झालेली असते। मार्केटमध्ये किंवा वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हाला आम्ही हे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहोत, अशा पद्धतीचं वेगवेगळं लिखाण घेणार आहोत, वेगवेगळं टेस्ट सिरीज घेणार आहोत, अशा पद्धतीचे फ्लोज मार्केटमध्ये नेहमी चालू असतात। मग जनरली जर विचार केला, आन्सर रायटिंग बेसिक गोष्ट आहे, पेन आणि पेपर यांचा संबंध येतो आणि तुम्ही तुमचा फ्लो ऑफ आन्सर जे पेपरवर उतरवता। आता जनरली जर बघितलं तर दिमाग, विचार, बुद्धी याकडे जर वळलो तर आपल्या लक्षात येईल की आन्सर रायटिंगमुळं काय असतं, एक एक्झामचा पॅटर्न असतो। एक्झाम का कंडक्ट केली जाते याकडे लक्ष दिलंय का? कधी डिमांड समजून घ्या। तुम्ही रॅट रेसमध्ये, शिप रेसमध्ये राहू नका, त्यावर उठा आणि लक्ष द्या की नेमकं डिमांड ऑफ एक्झाम काय आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठीची ती एक्झाम आहे। मग UPSC MPSC कंडक्ट करताना लक्षात येतं आमच्या की ॲडमिनिस्ट्रेटर निवडायचे आहेत, जी समाजासाठी सर्व करणार आहेत। कोणतीही परिस्थिती असो, कोरोना आपण नेहमी बघितलेलं आहे की ॲडमिनिस्ट्रेशन पूर्ण जिल्ह्याचं कसं हाताळलं होतं आणि देशाच्या पॉलिसीज सुद्धा कशा पद्धतीने डेव्हलप झालेल्या होत्या। या सर्वांचा विचार करता एक्झाम कशा पद्धतीची असेल, का बरं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तयार झालेला असेल याकडे जर लक्ष दिलं तर लक्षात येईल की माणसाची थॉट प्रोसेस, विद्यार्थ्याची थॉट प्रोसेस, ज्यामधून मला एक असा व्यक्ती निवडायचा आहे जो समाजाला व्यवस्थित सर्व करू शकेल। जो आतापर्यंतचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्यामध्ये तुम्हाला किती इन्फॉर्मेशन आहे याकडे लक्ष केंद्रित केलं जायचं। मग त्या चार ऑप्शन पैकी एक वर मी क्लिक करणार, अरे हे तर मी विचार नव्हता केला, बस क्लिक केलं किंवा सर्कल केलं आणि त्याचं आन्सर बरोबर आलं। पण आता परिस्थिती चेंज झाली आहे। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न महत्वाचा का असतो? कारण समाजाला तुम्ही सर्व करताना नेहमी महत्वाचं असतं सब्जेक्टिव्हिटी इन्व्हॉल्व असते। तुम्हाला उत्तर हे रिजिड फॉर्म मध्ये समाजाच्या कधीच मिळणार नाही, त्यावर निघावं लागतं आणि तुम्ही विचार कसा करता, त्याचा फ्लो कसा आहे। का बरं UPSC MPSCचा जो मेन्सचा पेपर असतो रायटिंगचा तो 3च घंट्याचा असतो, का मधून 4 किंवा 5 घंट्याचा दिलेला नसतो? तुम्ही क्वेश्चनचे जर टाईप बघितले GS 1 2 3 4 तुमच्या लक्षात येईल की जनरलिस्टिक क्वेश्चन असतं, ऍप्लिकेशन असतं, कुठेतरी ट्विस्ट केलेला असतो, कुठेतरी तुमचं नॉलेज बेस चेक करून त्याचं ऍप्लिकेशन बघितलेलं असतं। मग या सर्व गोष्टी होत असताना, या सर्व गोष्टीचा फ्लो चालू असताना दिमागामध्ये विचार तुमचा जनरेट कसा होतो हे जर बघितलं, सबकॉन्शियसली तुम्ही काय विचार करता हे त्या उत्तरामधून नेहमी रिफ्लेक्ट होत असतं। मग उत्तरामधून त्याच गोष्टी रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे जे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे। तुम्हाला माहित काय आहे हे जर लिहून आले आणि म्हटलं मी क्वेश्चनचा आन्सर दिलं, दॅट इज नॉट द डिमांड ऑफ दिस एक्झाम। ही डिमांडच नाहीये एक्झामची। एक्झामची डिमांड आहे तुम्ही त्या 3 तासाच्या वेळेमध्ये काय थॉट प्रोसेस जनरेट करता, काय ऍप्लिकेशन करता विथ रिलेटेड जी थेरी आहे, त्या थेरीला लिंक करता करंट इश्यूज आणि तुम्ही प्रेझेंट करता। तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की जो विद्यार्थी आहे, जो ऍस्पिरंट आहे, ज्यानं हे आन्सर लिहिलंय त्याला खरंच त्या क्वेश्चनची डिमांड समजली का? आणि जर त्याला क्वेश्चनची डिमांड समजली तर समाजात पुढं जो ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून तो सर्व करेल, ते सर्व करत असताना त्याला
खरंच अशा वेगवेगळ्या डिमांड समाजाच्या समजतील का? वेळेवर तो काही क्विक डिसिजन मेकिंग घेऊ शकेल का? ती डिसिजन मेकिंग पॉवर, ती ॲबिलिटी त्याच्यामध्ये आहे का? हे सर्व चेक करण्यासाठी आन्सर रायटिंग स्टार्ट झाली आहे. मग हा झाला मुद्दा आन्सर रायटिंग का? तुम्ही तुमचं रिफ्लेक्शन, तुम्ही तुमचं मन त्या पेपरमध्ये ठेवता, त्याला सब्जेक्टिव्हिटी म्हणते. आता आन्सर रायटिंग क्रुशियल आहे का सोशिओलॉजीमध्ये? सोशिओलॉजीचा आन्सर कशा पद्धतीनं लिहिता येईल? मग आपण नेहमी म्हणतो की एक कॉमन सेन्स जो असतो, ज्यामध्ये असं गरिबी काय आहे. एक साधारण उदाहरण घेतलं की सोशल मीडिया, गरिबीच्या पुढे जाऊ. आता कंटेम्पररी मुद्दा म्हणजे सोशल मीडिया. तर सोशल मीडियाच्या रिलेव्हन्स संबंधी जर आपण एक क्वेश्चन जर लिहिला तर तुम्हाला वाटेल की अरे इट्स व्हेरी इझी टू आन्सर दिस क्वेश्चन. पण तो सोशिओलॉजी मध्ये विचारलेला आहे, समाजशास्त्रामध्ये विचारलेला असेल तर त्याचं उत्तर सुद्धा समाजशास्त्राच्याच पद्धतीनं, समाजशास्त्राच्याच वेनं तुम्हाला द्यावं लागेल. आणि ती डिमांड तुम्हाला समजण्यासाठी की सोशिओलॉजी ऑप्शनलमध्ये आन्सर रायटिंग क्रुशियल का आहे आणि का म्हणून तुम्हाला सोशिओलॉजिकली त्याचं आन्सर लिहिणं गरजेचं आहे, आणि ते GS 1, 2, 3, 4 या सब्जेक्टपेक्षा वेगळं पडायला हवं, दिसायला हवं तुम्हाला. तुम्ही सोशिओलॉजी ऑप्शनचं आन्सर लिहिताय, ऑप्शनलचं आन्सर लिहिताय असं जाणवायला हवं. हा झाला दुसरा मुद्दा. तुम्ही आता स्टार्ट केली आन्सर रायटिंग, त्यामध्ये GS 1 जनरल स्टडी, सामान्य, जिथं सामान्य अभ्यास येतो त्याचे पेपर्स आहेत, म्हणजे ते जनरलिस्टिक असणार. सोशिओलॉजी ऑप्शनल आहे, तुमचं नॉलेज सोसायटीला समजून घेणारं आहे की नाही. बरं, समाजाचा जो अभ्यास आहे, जी थेअरी आहे, ती थेअरी पण तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असेल तर व्यवस्थित समजेल. बरं, आता कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ही झालेली आहे, तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन कसं करता या दृष्टीनंही विचार करणं गरजेचं राहतं. तर स्ट्रक्चर ऑफ माइंड तुम्हाला असं डेव्हलप करावं लागतं की त्या येणाऱ्या 3 घंट्यामध्ये तुम्हाला एक स्ट्रक्चरल वेनं प्रश्नाकडे बघणं आणि त्याचं उत्तर मुद्देसूद लिहिणं या गोष्टी महत्वाच्या ठरतात. मग आपण जर बघितलं तर आन्सर रायटिंग हा कोर आहे. कोर असं म्हटलं जातं की तुम्हाला नॉलेज गरजेचं आहे का? जॅक ऑफ ऑल्स. तुम्हाला असं म्हटलं जातं की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असताना तुम्हाला सर्व गोष्टींचं थोडंफार नॉलेज असणं गरजेचं राहतं. मग आता हे नॉलेज तुमच्याकडून PhD लेवलपर्यंत एक्सपेक्ट करतात का ते आन्सर रायटिंग मध्ये? की त्यांना तो अप्रोच असणारा ऍस्पिरंट हवा असतो? बघायचं आहे आपल्याला. आन्सर रायटिंग स्किल ही सर्वात मोठी स्किल आहे मित्र, आणि तेच डिफरन्स करतं. इथं तुम्हाला बुद्धिवानाची स्पर्धा नाही, इथं तुम्हाला त्या समाजामध्ये ऍडमिनिस्ट्रेटर निवडायचा आहे गव्हर्नमेंटला. इथं कोणी बुद्धिवादाची स्पर्धा नाही आहे की कोण बापरे खूप छान आन्सर लिहिलंय, मॉडेल आन्सर लिहिलंय ना. तुम्ही जर विचार केला त्या 3 घंट्यामध्ये इट्स नॉट पॉसिबल. तुमच्या मनामध्ये जर स्ट्रक्चरल फ्रेमवर्क नसेल तर तुम्ही त्याचं उत्तर सुद्धा व्यवस्थित देऊ शकणार नाही, लिहू शकणार नाही. आणि मग तुम्ही जेव्हा म्हणतात ना की आम्ही थेअरी कंप्लीट करून देतो, आम्ही हे करून देतो, जर ऍप्लिकेशन बेस नसेल तुमच्या थेअरीला अर्थ किती आहे माहिती आहे मित्रांनो? 0. कारण अनलेस अँड अंटिल तुम्ही डिमांड समजून घेणार नाही, आणि डिमांड कधी येईल? तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुरू करणार नाही. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस महत्वाची असते. हळूहळू या लेक्चरमध्ये डिझाईनच तसं केलेलं आहे की तुमच्या बेसिक डिफरन्स लक्षात यायला हवा की नेमकं आन्सर रायटिंग करताना स्पेसिफिकली सोशिओलॉजी ऑप्शनल संबंधी आन्सर रायटिंग करताना काय काय मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे, कोण्या मार्गाने तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. बघूया आता. सब्जेक्ट बघितलं, रियालिटी काय आहे मार्केटमध्ये. टन्स ऑफ नोट्स असतात. MPSC मध्ये आतापर्यंत काय व्हायचं? या सरांची नोट फेमस झाली आहे, चला वाचू या. आता वाचन तर गरजेचं आहे, पण मनन बघा. हरलम बोस, मी सांगतो तुम्हाला, बरेच जणांचा क्वेश्चन नेहमी असतं बेसिक स्टार्ट करताना, सर रेफरन्स बुक कोणते, सर बुक्स कोणते यूज आहे, मराठीमध्ये रेफरन्सेस काही अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये कोणते असतील.
मग आहेत ना, हरलंबोस आहे, इग्नूज आहे, रिट्झर आहे, गिडन्स, यांचे बुक्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये. मग तुम्हाला काय लागतंय त्यातून? क्लास नोट तुमच्या फुलफिल करतील का? सर्वजण मार्गही लागलेले असतात नेहमी कोणतं रेफरन्स मटेरियल घ्यायचं, आणि ते बहुतांश विद्यार्थी हाताळतात सुद्धा. आता आपली बॅच मध्येही तेच होणार. बहुतांश विद्यार्थ्यांना प्रॉपर नोट्स मिळणार, त्यांचं अंडरस्टँडिंग ते करून घेणार, त्यांना काय थिअरॉटिकल नॉलेज आहे, काय थिअरॉटिकल बेस आहे तो समजणार सोशिओलॉजीचा. ऑब्विसली मग काय असतं, सर्वांनाच कोणत्या गोष्टी माहिती असतात? कॉन्सेप्ट आणि थेरीज जे ऑलरेडी अवेलेबल आहे. इग्नू आहे ना, इग्नू मध्ये फार सोपं समजावून सांगितलेलं असतं. किंवा युनिव्हर्सिटीज जर बघितलं, शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, मराठी विद्यार्थ्यांसाठी त्यांचं अवेलेबल आहे मटेरियल. हरलंबोस बुक मांडलं जातं, रेफरन्स बुक, ब्ल्यू बुक, कोणी रिट्झर. मग आता टॉपर्सचे जर व्हिडिओ बघितले तर जनरली असं म्हटलं जातं, प्रत्येक टॉपरचं काहीतरी वेगळी एक स्ट्रॅटेजी असते. आपण जेव्हा अभ्यास करतो तर प्रत्येक वेळी असं होऊ शकत नाही की सर्वांनी एकाच पद्धतीनं एकाच विषयाचा एकाच ऑप्शनचा टॉपर असणार नाही. मग आपल्याला या सर्व डिस्टर्बिंग मार्केटमध्ये एवढे सर्व रिसोर्सेस अवेलेबल असताना आणि UPSC MPSC इव्हॉल्व्ह होताना महत्वाचं आहे की थिअरी तर सर्वांना माहिती आहे ना गड्या, थिअरीज माहिती आहे, कन्सेप्ट माहिती आहे. इव्हन कन्सेप्च्युअल क्लिअरिटी झाल्यानंतरही बऱ्याच वेळा हाऊ यू आर ट्राईंग टू एक्सप्रेस, त्या वेळेमध्ये 3 घंट्यामध्ये तुम्ही काय करता, 3 आवर मध्ये काय करता, याच्यात सर्व खेळ आहे. तुम्ही कार्ल मार्क्स PhD लेवल पर्यंत वाचलं असेल, डर्किन जे असेल PhD लेवल पर्यंत वाचलं असेल, पण त्याचं ऍप्लिकेशन काय आहे मित्रांनो? कंटेम्पररी मुद्दे तुम्ही रिलिव्हंट, मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये तुम्ही कोणतंही पण बघा, मी त्यामध्ये नेहमी सांगत आलं, कंटेम्पररी इश्यूशी तुम्ही लिंक करणं जोपर्यंत जमणार नाही तोपर्यंत तुम्ही आन्सर रायटिंग करूच शकत नाही. आणि तुम्ही केलंय, कोणी टेस्ट सिरीज जॉईन केली आहे त्यामध्ये तुम्ही आन्सर रायटिंग करताय जस्ट ऑन द बेसिस ऑफ थिअरी. लक्षात घ्या, तसं UPSC MPSC डिमांडच करत नाही. MPSCचा सिलेबस नवीन आहे, पण तुम्ही UPSCचा कोणताही क्वेश्चन पेपर उचलून बघा, त्यामध्ये ऍप्लिकेशन बेस नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये थिअरी कन्सेप्ट सर्वांजवळ आहे, सर्वांना माहिती आहे. त्याचा जर रट्टा मारला, त्याचा जर मनन केलं, तुम्हाला कोणी चांगला समजावून सांगणारा भेटला तर तुम्हाला थिअरी लक्षात राहील, पण तुम्ही ऍप्लिकेशन काय करता यावर खरे मार्क्स असतात. मग आता आपण बघूया की टॉपर्स अशी कोणती स्ट्रॅटेजी यूज करत असतील. जनरली तर काही कॉमन गोष्टी असतील ना, जेणेकरून दरवर्षी ऑब्विसली प्रत्येकाची वे ऑफ थिंकिंग, वे ऑफ मेथड, आन्सर रायटिंगचं प्रत्येक, जर आपण क्वेश्चन पेपर दरवर्षीचा बघितला तर टॉपर जे पण टॉपर आलेले असतात, एकदा लिस्ट लागली की मग त्यांचे सर्क्युलेट व्हायला लागतात, बघा यांनी असे आन्सर्स लिहिले, असे आन्सर लिहिले. प्रत्येकाचं वेगवेगळं अप्रोच, प्रत्येकाचं वेगवेगळं मत राहते. कोणी एसेचा पेपर चांगला लिहितो, कोणी GS3चा पेपर, बघा मार्क्समध्ये पण फ्लक्च्युएशन असतातच. मग जरुरी नाही आहे की सर्व टॉपरमध्ये. मग काय असतं, बऱ्याच वेळाना तुम्ही GS 1, 2, 3, 4 मध्ये नियर अबाउट सेम मार्क्स असतात, फरक पडतो ऑप्शनलचा. मग ऑप्शनलचा जर तुमचा पकड असेल, ऑप्शनलची जर आन्सर रायटिंगवर पकड असेल तर तुमचे मार्क्स मेनीफोल्ड खूप जास्त वाढण्याची पॉसिबिलिटी वाढते. मग आता जर या 500 मार्कवर फोकस करणारे विद्यार्थी असतात ना, ते टॉप 100 मध्ये असतातच रँक घेणारे. या जवळपास 300 पण क्रॉस करतात, काही 300+ सुद्धा क्रॉस होतो. मग यांना हे 300+ येत कसे असतील, अशा काय गोष्टी असेल? मित्रांनो, त्यांनी त्या 3 घंट्यामध्ये काय केलंय, त्या 3 घंट्यांमध्ये ते काय लिहून आलंय, आणि जो चेक करणारा आहे त्याला ते मुद्देसूद वाटतात की नाही याकडे बघून त्यांना ते मार्क्स मिळाले असतात. मग आता तुम्ही म्हणाल हे प्रोबॅबिलिटी आहे का, किंवा त्या 3 घंट्यातच आम्ही जे केलेलं आहे ते असेल? बघा, याचाही पद्धतशीर खेळ आहे, आपण लक्षात घेऊ. मी व्हिडिओचं आधीच सांगितलेलं आहे की वाय आन्सर रायटिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर सोशिओलॉजी ऑप्शनल, इव्हन फॉर GS 1, 2, 3, 4 कोणताही असो. जोपर्यंत आता विद्यार्थ्यांमध्ये एक महत्वाचा संभ्रम नेहमी राहतो, मी नेहमी सांगत आलेलो आहो, आम्ही पण ते फेस केलेलं आहे. सिलेबसच कंप्लीट झालेला नसतो.
मग सर आम्ही आन्सरच आमचे व्यवस्थित नाही आहे. मग जनरली मेंटॅलिटी काय असते, आपण परफेक्शनिस्ट होण्याच्या मागे लागतो किंवा जनरली असा विचार करतो की अरे आता पॉसिबलच कसं आहे आन्सर लिहिणं, जर माझा सिलेबस कंप्लीट नाही आहे तर. बघा मित्रांनो, सिलेबस आता पॉसिबिलिटीज खूप वाढले. 360च्या डायमेन्शननं विचार वाढलेले आहेत. कोणत्याही मार्गाने कसाही बॉल क्रिकेटमध्ये येऊ शकतो. गुगली असेल, स्विंग असेल, इन स्विंग, आउट स्विंग. पण त्याला टॅकल करायचं कसं, तर बेसिकली तुम्ही पेन उचलणं आणि तो पेन आन्सर शीटवर ठेवून तुम्ही शीट जरी लिहिलं ना, तिथून चालू करा. मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, इथून जर स्टार्ट करणारा जोही असेल त्याचं 1 महिन्यानंतर ब्रेन ऑटोमॅटिक अडॅप्ट होतो विचार करण्याला. ती प्रोसेस, ती स्ट्रक्चर, आणि ते गरजेचं आहे 3 घंट्यामध्ये रिफ्लेक्ट व्हायला. जोही विद्यार्थी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस सुरू करतो, नेहमी टॉपर हजारदा तेच सांगत आहे. क्रक्स काय आहे, आम्ही पण तेच ऑब्झर्व केलंय आम्ही प्रिपरेशन मध्ये जनरली. तर पुस्तकं सेम आहे, आन्सर सेम आहे, पण स्ट्रक्चर मी कसं डिफाईन करतोय ते स्ट्रक्चरवर आपण पुन्हा येणार आहोत आन्सर रायटिंग मध्ये. पण बघा, मॉडेल आन्सर असं नावाची गोष्ट नसते. कोणता सरनं पण दिलेले असेल, कोणी मार्केटमध्ये काही सर्क्युलेट झालेले असेल, होऊ द्या. मॉडेल आन्सर तेच तुम्ही विचार करून काय लिहिताय आणि जो चेक करणाऱ्याला काय बरोबर मुद्दा वाटतोय. जरुरी नाही आहे सब्जेक्टिव्हिटी इन्व्हॉल्व आहे मित्रांनो. मी नेहमी म्हणतो, जेव्हा जेव्हा सब्जेक्टिव्हिटी इन्व्हॉल्व असते तेव्हा जो पेपर चेकर बसलेला आहे, UPSC MPSC ची काय डिमांड आहे त्यांच्याकडे असणार. या क्वेश्चन मधून आपल्याला हे बघायचे, हे मुद्दे जर आले तर या मुलाला चांगले मार्क्स असायला पाहिजे असणार. बेसिकली हेच आहे की आपण आता थोडं सरकूया की सर्वांकडे सर्व अवेलेबल आहे. सर्वांकडे सर्व अवेलेबल आहे. थेरी आहे, मटेरियल आहे, युट्यूबवर हजारो व्हिडिओज आहेत. मग त्या पलीकडे जाऊन अभ्यास असा का करायचा, कसा करायचा, याकडे टॉपर्स किंवा ज्यांना चांगले मार्क्स असतात ते काय वेगळं करतात ते बघूया आता. बघा, 2 विद्यार्थ्यांची स्टोरी मी तुम्हाला सांगितली आहे. कोण आहे, एक रिया आहे आणि एक आरव आहे. यातली रिया जी आहे ही मुलगी एकदम टॉपर आहे, टॉप नॉच, बोलण्यामध्ये एकदम प्रॉम्प्ट आणि अभ्यासामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आलेली गोल्ड मेडलिस्ट मुलगी आहे. नॉलेज भरपूर आणि सर्व वाचनाची भरपूर आवड असणारी मुलगी. हिनं भरपूर थेरीज, थिंकर्स वाचलेत, नॉलेज गेन केलं आणि नॉलेज गेन केलं परंतु ऍप्लिकेशन नाही आहे. मी थेरॉटिकल रट्टा मारला, मी थेरॉटिकल अंडरस्टँडिंग करून घेतली, मी आन्सर लिहितोय, पण शब्दरचना कशी करतोय, मी उत्तरे कशा पद्धतीची लिहितोय. कारण आता असं नाही, घोका आणि ओका हा संबंध आता तुटलेला आहे MPSCचा सुद्धा. तर गरजेचं आहे, तुम्हाला मनन करणं गरजेचं आहे, तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. इव्हन तुम्हाला माहित आहे का, जी डेफिनेशन आहे ना, टू द पॉइंट ॲज इट इज उतरवणं गरजेचं नाही. कारण जे पेपर चेकर आहे ते नेहमीच तुमचं ऍप्लिकेशन बेस्ड नॉलेज चेक करतात, तुम्हाला कन्सेप्ट किती कळलेला आहे. मग तुम्ही जर एक सिंपल डेफिनेशन तुमच्या मनाने कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असताना जर बनवली ना, तर ती सुद्धा व्हॅलिड धरल्या जाते. मग हे आहे आन्सर रायटिंग करण्याचं. जर तुम्ही मन लावून केलं ना तर हे प्लस पॉइंट आहे. मी तर म्हणतो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असताना तुम्हाला खूप जास्त वाचायला लागायचं, मेमोराईज करायला लागायचं. आता तसं काम नाही. कन्सेप्च्युअल क्लिअरिटीचा एक बेस जरी असला ना आणि एक त्याच्या समोर एका विद्यार्थ्याला शिकवणारा शिक्षक जरी असला, दोघांनीही पेपर जर लिहिला आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग एखाद्या विद्यार्थ्याची चांगली असेल, त्यानं तो मुद्दा कुठेतरी समाजामध्ये वेगवेगळ्या अँगलनं जर ऑब्झर्व केलेला असेल, तर नो डाऊट शिक्षकाला नॉलेज जरी जास्त असलं तरी मार्क ॲस्पिरंटला जास्त पडणार. ही रियालिटी आहे, ही फॅक्ट आहे. तुम्ही एक्सप्रेस कसं करता यावर सर्व खेळ आहे. मग आता एक्सप्रेस करताना अस्पष्ट उत्तरे राहिली, मग काय झालं, लँग्वेज जी आहे जनरल ठेवली, वेग आन्सर्स आहे, तुम्ही फिलॉसॉफिकल अँगल्स मध्ये बोलताय खूप जास्त, ज्याला
एक काय म्हणतं की अँसरला एंड नाही आहे, तुम्ही सोल्युशन ओरिएंटेड विचार करत नाही आहात. अँसरला सोल्युशन गरजेचं असतं, ते आपण अँसर रायटिंग जेव्हा करणार क्लासेसमध्ये तेव्हा मी सांगतोय की सोल्युशन ओरिएंटेड माइंडसेट सोशिओलॉजीमध्ये समाजशास्त्रामध्ये डेव्हलप कसा करायचा. मग मार्क्स येतात 150 180 आणि लिस्टच्या बाहेर. आरव साधारण मुलगा, सरासरी माहिती आहे, फार कमी माहिती आहे, बऱ्याच वेळा बघितलं असेल. नाहीतर बघा ना, जो विद्यार्थी बघा MPSC मध्ये काय होतं, तुम्ही जर 5 6 7 8 वेळा जर देणारे असतील, ऑलरेडी तुमची इन्फॉर्मेशन जास्त असते, प्रॉबॅबिलिटी जास्त आहे सिलेक्ट होण्याची. इथं तसं नाही. पहिल्यांदा आलेला आहे विद्यार्थी, नवीन इन्फॉर्मेशन गॅदर केली आहे, ॲव्हरेज माहिती आहे, पण ऍप्लिकेशन बेस्ड माइंडसेट तयार झालेला आहे, अँसर रायटिंग करतोय. अँसर रायटिंगमुळे काय फायदे होणार पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. पण स्ट्रक्चर तयार होत आहे, अँसरचं एक व्यवस्थितशीर पद्धतशीर स्ट्रक्चर तयार होत आहे. झालं. मग तो जो आहे फर्स्ट एक विद्यार्थी UPSC 5 वेळा देतोय मेन्स. बऱ्याच वेळा असतं की याने UPSC 5 वेळा दिली आणि याला नॉलेज. गरजेचं नाही मित्रांनो. UPSC एक्झाम ही डिमांडच करत नाही. UPSC एक्झाम म्हणून UPSC असेल MPSC आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये, इथं सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग, सब्जेक्टिव्ह एक्सप्रेशन, तुम्ही काय आहात ना ते पेपरमध्ये 3 घंट्यात ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होतं आणि तुमची इमेज त्या पेपरमधून त्या पेपर चेक करणाऱ्याला दिसून येतं. मी या साधारण ॲव्हरेज इन्फॉर्मेशन असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे जर बघितलं तर याच्यामध्ये थोडं विचारवंत जे सोशल थिंकर्स मी नेहमी म्हणतो, आपण सोशिओलॉजीच्या अँगलने विचार करूया. जी डेफिनेशन्स आहे, जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्च्युअली क्लिअर आहे. जरुरी नाही आहे वर्ड टू वर्ड डेफिनेशन त्यानं रट्टा केलेली आहे, पण त्याला कन्सेप्च्युअली माहिती आहे मला काय लिहायचं आहे. उदाहरणे देतोय तो, समकालीन संदर्भ देतोय, म्हणजे कंटेम्पररी लिंकेजेस लावतोय. मग असा जर विद्यार्थी असेल तर तुम्ही मला सांगा, डिमांड ऑफ एक्झाम ही आहे की तुमचं नॉलेज आम्हाला चेक करायचं नाही आहे, तुम्ही समाजामध्ये सर्व करताना लोकांना सर्व्हिसेस कशा देणार, लोकांचे प्रश्न, इश्यूज, मुद्दे कसे लक्षात घेणार, हे यासाठी एक्झाम आहे. मग तुम्ही PhD लेवलचा अभ्यास असेल, त्याही वरचा अभ्यास असेल, फायदा नाही जर तुम्ही ऍप्लिकेशन बेस नॉलेज जनरेट केलं नाही, कंटेम्पररी मुद्दे जनरेट केले नाही. मग याला ज्याला साधारण नॉलेज आहे, बऱ्याच वेळा असतं UPSCची जर तुम्ही दिल्लीमध्ये प्रिपरेशन करायला गेले ना तर जनरल हे मुद्दे राहतात. अरे माझ्यापेक्षा तर त्याचा अभ्यास कमी होता यार. जेव्हा पण डिस्कशन व्हायचं माझं तो ऐकायचा आणि ऑब्विसली त्याला मार्क्स एवढे मीन्स 200 280 आणि 300च्या जवळपास आणि मला मार्क्स 180, इवन दो आय हॅव अ नॉलेज. आणि तेच डिफरन्स पडतं मित्रांनो. तुम्ही आन्सर रायटिंग स्टार्ट केली की तुम्ही आरव सारखे बनायला लागता. इवन दो यू हॅव लेस नॉलेज, ॲव्हरेज नॉलेज जरी असलं तरी तुमचे सक्सेसचे चान्स. आणि तुम्हाला एक्झाम क्लिअर करायची आहे नॉलेज बेस ग्रो करून. एक्झाम ही क्लिअर होते असं नाही आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ही खासियत आहे, इथं समजून घ्या मित्रांनो. बघा मग आता आरव सक्सीड होण्यामागं कारण काय आहे. मग माझं हेच होतं की अशा कोणत्या गोष्टी सोशिओलॉजीमध्ये केल्या तर आपल्याला त्याचं आउटपुट जे आहे कमी एफर्ट्समध्ये भेटेल. तुम्ही रेकॉर्डेड सेशन्स कोणाचे म्हटलं जातं की मार्केटमध्ये असतं, कोचिंग्समध्ये असतं, नेहमी रेकॉर्डेड सेशन बघा आणि तुम्ही एवढ्यामध्येच आम्ही देतोय रेकॉर्डेड सेशन. मित्रांनो तुम्ही थेरॉटिकल नॉलेज किंवा नॉलेज गेन करून करणार काय आहे जर तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन व्यवस्थित लावायला शिकले नाही. मग ती हॅपहॅझार्ड जी प्रिपरेशन आहे कधीच तुम्हाला लक्षात येईल की मार्क्स वाढतच नाहीये. मग मार्क्स वाढवण्यासाठी मला काय करावं लागेल सोशिओलॉजीमध्ये तर त्याकडे बघूया. तर समाजशास्त्रीय शब्द संपत्ती आपण म्हणतो की टर्म्स, की हे सोशिओलॉजी ऑप्शनलचा आन्सर आहे हे पेपर चेकरला दिसायला हवं. प्राध्यापक असतात बसलेले ते मोठमोठे आणि कोणी अधिकारी असणार चेक करणारे, तर त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ नियर अबाउट 300 पेपर्स असतील कन्सिडर करा. आणि त्या 300 पेपरमध्ये त्यांना रोज बसून त्यांना ते चेक करायचं. तुम्ही सांगा
तुम्ही सुद्धा 1 किंवा 2 पेपर चेक केल्यानंतर तुमचं माइंडसेट काय होईल इन जनरल विचार करा. गरजेचं आहे मित्रांनो, तुम्ही विद्यार्थ्यांच्या किंवा ॲस्पिरंटच्या बाहेर निघून काय डिमांड आहे त्याकडे लक्ष द्या, तर ॲटोमॅटिक मार्क्स किंवा स्कोर्स जे आहे ते ॲटोमॅटिक वाढणार. मग ॲनोमी, सोशियल कॅपिटल हे आपलं हे नंतर बघू, याच्याबद्दल काही हे नाही आहे. मी जस्ट 2-3 की टर्म्स दिले की हे जेव्हा दिसतं सोशल कॅपिटल, ॲनोमी जर बोललं अरे डर्किमने म्हटलेलं आहे की असं 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 आहे, मी कंटेम्पररी मुद्दा हा आहे, पेपर चेकरला समजणार कंटेम्पररी मुद्दा आणि जो डर्किम म्हणलेला आहे त्याचं ॲप्लिकेशन बेस तुम्ही कुठंतरी करताय. हॅबिटस बद्दलचा कन्सेप्ट असेल, सोशियल कॅपिटल रिलेटेड असेल, या सर्व कन्सेप्टचा अभ्यास क्लासमधून प्रत्येकाच्या होणार, प्रत्येकाच्या नोट्समध्ये राहणार. पण 3 घंट्यामध्ये कोण लिहितं त्याला खरा फायदा होईल. कारण क्वेश्चन डायरेक्टली विचारत नाही. UPSC तरी आतापर्यंत डायरेक्ट क्वेश्चन फार कमी प्रमाणात विचारलेले असतात, ऍप्लिकेशन बेसच क्वेश्चन असतात. मग आता पुढे सरकूया. थिंकर्स जे आहे आन्सर मध्ये समाविष्ट केले आपण म्हटलं. आता एक फार महत्वपूर्ण गोष्ट मला सांगायची आहे की डिमांड अशी आहे की तुम्ही ऍप्लिकेशन बघा. आता UPSCचं जर आता काही वर्षापूर्वीचा जर ट्रेंड तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल पेपर 2 आणि पेपर 1 असा डिफरन्स पण त्यांनी खतम केला आहे. जी एक अप्रोच असतो, जो इंडियन अंडरस्टँडिंग, बऱ्याच वेळा तुम्ही टॉपर्सला बघितलं असेल किंवा तुम्ही स्वतःही लक्ष जर दिलं तर पेपर 2चा ऍप्लिकेशन वाला क्वेश्चन पेपर 1 मध्ये असतो आणि पेपर 1चा पेपर 2 मध्ये असतो. मग कार्ल मार्क्सचा कंटेम्पररी इंडियावर काय परिणाम होतो हा पेपर 1 मध्ये क्वेश्चन विचारला जातो, पण इंडियन सोसायटी आपण पेपर 2 मध्ये बघतो. मग डिमांड काय आहे? डिमांड आहे तुम्ही ओव्हरऑल स्टडी, ओव्हरऑल अप्रोच, ओव्हरऑल अंडरस्टँडिंग डेव्हलप करणं. थिंकर्स तुमच्या लक्षात येईल, तुमच्या टिपवर असायला पाहिजे की असा जर मुद्दा असेल तर मी कोणकोणते थिंकर्स पुढं त्याला कनेक्ट करू शकतो. कारण बघा सोशिओलॉजीचा अभ्यास एक अंडरस्टँडिंग जर बघितली तर सिंपल अंडरस्टँडिंग असतं. तर जर थिंकर्स वगैरेचा जर मुद्दा काढला किंवा तो जर तर तुम्हाला एक कॉमन सेन्सिकल स्टडी वाटेल. मग आता तुम्ही जी गोष्ट म्हणताय, तुमचं जे मत आहे याच्यावर कुठंतरी काहीतरी रिसर्च झालेला आहे का, मग तो तुम्हाला माहिती असायला हवा. तर तुमच्या मुद्द्याला एक बेस येतं की नाही असा कुठंतरी स्टडी झालाय आणि ॲज पर दॅट थिंकर अशा सोशियल जो पाश्चात्य विचारवंत आहे, भारतीय विचारवंत आहे, त्याच्या म्हणण्यानुसार असा मुद्दा मी मांडतोय असं बॅकिंग तुमच्या आन्सरला जेव्हा राहतं तेव्हा ते सॉलिड आन्सर म्हटलं जातं. पुढं खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे समकालीन उदाहरणे. हा मुद्दा तुम्हाला बाकी विद्यार्थ्यांपासून वेगळा पाडतो. जिथं थेरॉटिकल नॉलेज असणारे विद्यार्थी, ज्यांना फक्त थेरॉटिकल बेस आहे ते विद्यार्थी आणि ज्यांना करंट ऍप्लिकेशन जमतंय, जे खरंच सर्व करण्यालायक आहे की नाही आहे, तर या अप्रोचवरून, या गोष्टींवरून दिसणार. आणि मग ऑब्विसली तुम्ही आन्सर रायटिंग जेव्हा करता तेव्हा जर कोणी एक साधारण, पुढच्या स्लाइडमध्ये बघूया ते, एक साधारण डेफिनेशन, तुम्ही एक व्यवस्थित डेफिनेशन दिली आहे, तुम्ही फ्लो चार्ट काढताय, तुम्ही ते मुद्देसूद लिहिताय, तुम्ही क्वेश्चनची डिमांड बघून त्याला सब टॉपिकमध्ये डिवाइड करून आन्सर व्यवस्थित अंडरलाईन करून कुठेतरी लिहिताय, फ्लो चार्ट, डायग्राम्स तुमच्या आन्सरमध्ये आहे. मी तेच म्हणतो 300 कॉपी चेक करणाऱ्या व्यक्तीला त्याची मेंटॅलिटी असेल का तुमचा आन्सर चेक करणार? नाही रे, हा विद्यार्थ्यानं उत्तर बरोबर लिहिलेलं आहे पण मला ते शोधावं लागेल ना, हा अप्रोचच नसतो. मग तुमचं आन्सर जेवढं रिफ्लेक्ट होईल, जेवढ्या लवकर त्याला ग्रास्प होईल की तुम्हाला तो मुद्दा, तो प्रश्न कळलाय की नाही, तेवढे चांगले मार्क्स, तेवढ्या लवकर चांगले मार्क्स, तेवढ्या लवकर तुम्ही अधिकारी बनणार. तेवढं जस्ट या गोष्टींमुळे. बघा फार कॉमन सेन्स वाल्या गोष्टी आहेत. कोणत्याही टॉपरचं जर उदाहरणं जर बघितले तर तुमच्या एकच गोष्ट लक्षात येईल, उत्तर लेखन करा, आन्सर रायटिंग करा, बघू नका तुमचे आन्सर्स कसे येत आहेत, होऊ द्या. असं असूनही, हजारदा सांगूनही
विद्यार्थी आन्सर रायटिंग करत नाही, कारण बेसिकली तेच माइंडचा फंडा असतो. आपल्याला रिफ्लेक्ट व्हायचं असते, सेल्फला रिफ्लेक्ट करायचं असते. अरे मग हे जर असे उत्तर लिहिले तर मग सरांवर काय इम्प्रेशन पडणार, अरे असे जर उत्तर लिहिले तर मग हे चांगलं वाटणार, हास्यास्पद वाटणार. अरे वाटू द्या, ऍटलिस्ट स्टार्ट करा. मेंटल प्रोसेस कशी आहे मी पुढं लेक्चरमध्ये आणखी समजावून सांगेल की का ते गरजेचं आहे. पेन उचलणं आणि पेपर उचलणं का गरजेचं आहे. ठीक आहे, आन्सर कॉपीज आहे यांचाच आपण थोडा एक अप्रोच बघितलेला आहे की कोणत्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीचे मार्क असतात. एक धरला पॉइंटर, सरळ 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 आन्सर लिहितोय, मला जेवढं माहिती आहे तेवढं, मला डिमांड ऑफ क्वेश्चन माहिती नाही आहे, लॉंग आन्सर, जीएस टाईप, एक्सप्लेनेशन हा ग्लोबलायझेशन विचारलेला आहे, सोशिओलॉजीमध्ये विचारलेला आहे, किंवा मला स्लमचा स्टडी विचारलेला आहे आणि मी जीएस म्हणजे सोसायटीचा आन्सर लिहून आलेला आहोत. ऑप्शनलमध्ये तसा खेळ नाही आहे मित्रांनो. ऑप्शनलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, काही मुद्दे लक्षात ठेवावे लागतील. ते आपण जेव्हा चॅप्टर स्टडी करू तेव्हा त्यावर आपण मुद्देसूद स्ट्रक्चरल वेन विचार करूया. मग काय आहे तर सोशिओलॉजीचं आन्सर एक मुद्देसूद जिथं कुठंतरी स्टार्ट होतं, नेहमीचा एक बेसिक अंडरस्टँडिंग. बघा काय असतं, इंट्रोडक्शन असतं, एक बॉडी असते आणि कन्क्लुजन आहे. या 3 गोष्टीवर आन्सर आहे. सर्वांना माहिती आहे, पण तुमचे मुद्दे या 3 गोष्टी कोणता व्यक्ती कसा रिफ्लेक्ट करतोय ती त्याची सब्जेक्टिव्हिटी झाली. मग आन्सरला बघा, आता तुम्हीच बघा, मी तुम्हाला कोणती गोष्ट पटवून सांगत नाही, ही गोष्ट तुम्हाला स्वतःला जाणवेल की कोणता आन्सर बरोबर असेल. मी जीएस टाईपचे लॉंग आन्सर लिहितोय, स्ट्रक्चरिंग कोणत्याच आन्सरची केलेली नाही आहे, सोशिओलॉजिकल टर्म्स त्याच्यामध्ये नाही आहे, थिंकर्स मी टाकलेले नाही आहेत. जरुरी नाही आहे थिंकर्स टाकणं गरजेचं राहीलच, पण त्याचा ऍप्लिकेशन बेस कोणता थिंकर मला माहिती नाही आहे, मी रिपिटेशन करतोय. ऑब्विसली तुम्हाला नॉलेज असू द्या, त्या मुद्द्याला कितीही कडू द्या, ऍप्लिकेशन बेस जर तुमचा वीक असेल आन्सर नाही आहे. आता बघा, मी तर जर मला मॉडर्नायझेशन ऑफ इंडियाच्या बद्दल विचारलं, मी योगेंद्र सिंग टाकलं. मला रिफ्लेक्सिव्हिटी बद्दल जर कोणी विचारलं तर मी गिडन टाकला. मला क्लास बद्दल विचारलं, इनइक्वॅलिटी बद्दल विचारलं तर मी मार्क्स टाकला, कार्ल मार्क्स टाकला. आणि ब्युरोक्रेसीच्या रिलेटेड जर क्वेश्चन, गुड गव्हर्नन्सच्या रिलेटेड क्वेश्चन असेल, असं काही जरी असेल तर मी वेबरचा कुठेतरी यूज केला. मी सब्जेक्टिव्हिटी सांगतोय, तुम्ही यांच्या पलीकडेही जाऊन विचार करू शकता. मग महत्वाचं काय ठरतं क्लासेसमध्ये, काय महत्वाचं आहे तर बघा, तुमचे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ही प्रत्येक जागी करून दिल्या जाईल. प्रत्येक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. दुसरं आहे त्यातला लिंक करणं कंटेम्पररी इश्यूज सोबत. कंटेम्पररी इश्यूज झाले, तुम्ही व्यवस्थित हेडिंग डायग्राम दिलं, अट्रॅक्टिव्ह आन्सर बनवलं, ज्याची आन्सर रायटिंगची स्किल व्यवस्थित आहे, ज्याचे मुद्दे लगेच लक्षात येत आहे, त्याला मार्क्स चांगले भेटणार. बघा 4 मार्क्स 10 पैकी 7 मार्क्स असेही आहेत, तुम्हाला 50% पेक्षाही जास्त मार्क्स प्रत्येक आन्सरमध्ये भेटते. आणि इथं मग जेव्हा मेरिट लिस्ट लागते ना, तर तेव्हा अशाच काही मार्क्समुळं रँक्स पुढं मागं जातात, पोस्ट पुढं मागं जातात. किती कॉमन सेन्सिकल गोष्टी असतील बरं, हे सर्वांना माहिती आहे, माहिती नाही असातला भाग नाही आहे. बघा, मी इथं एक साधारण मुद्दा असा घेतलाय की ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की सोशिओलॉजी रिलेटेड आन्सर रायटिंग वेगळी का आहे, का गरजेची आहे. आणि जरी त्याचा जीएस मध्ये पोर्शन ओव्हरलॅप होता, आपण नेहमी सांगतो, जेणेकरून आपल्याला एक बेस भेटतो. पण आता मी तुमच्या समोर एक क्वेश्चन ठेवतो की इज सोशल मीडिया क्रिएटिंग न्यू फॉर्म ऑफ आयडेंटिटीज. हा जर प्रश्न GS1 मध्ये सोसायटीमध्ये विचारला तर याचं आन्सर स्ट्रक्चर जरी थोडंफार प्रमाणात सेम असलं तरी आन्सर थोडंफार वेगळं असेल. आणि हाच मुद्दा सोशिओलॉजीमध्ये जर विचारला तर याचं आन्सर हे थोडं वेगळं राहील. मग आता मला जर सोशिओलॉजिकल अँगलनं जर विचार करायचे झाले तर मी माझे सुपर हिरोज, माझे
त्यांचा यूज करणार आहे. यांचे चष्म्यांचे दुकानं मी तुम्हाला सांगितलं आहे. पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे घेऊन बसलेले आहे. सब्जेक्टिव्ह अंडरस्टँडिंग. तर जी गॉफमन आहे, ड्रामा या संस्थेवर किंवा नाटक करतोय आपण, आणि ही जे जग आहे या जगावर आपलं कुठंतरी इम्प्रेशन पडायला पाहिजे, त्याबद्दलचा स्टडी गॉफमननं दिला आहे, इर्विन गॉफमन. तर गॉफमननुसार जर म्हटलं, स्वतःची आपण प्रेझेंटेशन ऑफ सेल्फ क्रिएटेड ऑनलाईन आयडेंटिटी. मिनिंग काय आहे? जर मी हे जग माझ्यासाठी एक प्ले आहे. प्ले मीन्स नाटक करतोय आणि मी या जगासमोर म्हटलं जातं ना की यार मी माझा स्वतःचा जी आयडेंटिटी क्रिएट करतोय ती मी दुसऱ्यांवर इम्प्रेशन पडेल या दृष्टीने क्रिएट करतो. बघा ना, कोणाला जर नॉलेज कमी असेल, काही असेल ना, तो आयडेंटिटी अशी क्रिएट करणार, अरे आपल्याला खूप भारी जमते सर्व. जनरली आपल्याला सर्व माहिती आहे, म्हणजे मी माझी इमेज स्वतः क्रिएट करतोय. मग एक काय आहे रे? हे नाटकच आहे ना, जगासमोर केलेलं हे नाटकच आहे ना. गॉफमनचं जी नॉन पॉझिटिव्हिस्ट आहे त्याचं मत आहे. मग स्वतःचे सादरीकरण आपण करतो. मग ही आयडेंटिटी आपण ऑनलाईन जेव्हा जातो, आपण सोशल मीडियावर जेव्हा जातो, मग काय होतं? तुम्ही तिथंही बऱ्याच वेळा बघत असता की तुमची आयडेंटिटी कशी क्रिएट होत आहे याकडे तुमचं लक्ष असतं. मग गॉफमन हा कुठंतरी इथं लिंक होतं. प्रेझेंटेशन, सादरीकरण, स्वतःचे सादरीकरण करण्यासाठी सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह झाला की तुम्ही सोशल मीडियावर स्वतःला प्रेझेंट करताय, पण तुमचा जो सेल्फ लोकांसमोर प्रेझेंट व्हावा ही ड्रामाची ॲक्शन. आधी इंटरॅक्शन फेस टू फेस असायचं. आता इंस्टाग्रामवर कोण मला फॉलो करतंय, कितीनं मला लाईक केलेलं आहे, कोण मला ट्रोल करतंय. सेल्फ आयडेंटिटी क्रिएट होण्यासाठी गॉफमनचा स्टडी महत्वाचा आहे. टर्कल म्हणून आहे, यांनी काय सांगितले? अलोन टुगेदर. ह्या काय म्हणतात? ह्या बाई म्हणतात की फ्रॅगमेंटेड डिजिटल सेल्फ, डिजिटल आयसोलेशनमध्ये गेले. यांनी थोडं निगेटिव्ह सेन्सनं बघितलेलं आहे सोशल मीडियाला. मग सोशल मीडियामुळं लोक आयसोलेटेड होत आहेत. त्यांची जी आयडेंटिटी आहे ती आहे फ्रॅगमेंटेड आहे. फ्रॅगमेंटेड आयडेंटिटी म्हणजे ते स्वतःला ओळखूच शकत नाही आहे ते आहे कोण. आज मी सोशल मीडिया समोर जसं म्हणता ना, बाली के बीच पे जाके कुठंही गेला, मग तिथं ते व्हिडिओ काढण्यासाठी लागलेली ओढ. खरंच तुम्हाला तिथं एन्जॉय होत आहे का? खेड्यामध्ये गेले तुम्ही, तुमचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. तुम्ही डिजिटल मीडियात रममान होता आणि आयसोलेटेड होता सोसायटीपासून हळूहळू. अलोन टुगेदर. जरी आपण टुगेदर सोशल मीडियावर, व्हॉट्सअप ग्रुपवर, आपण चॅटवर दिसत असेल की ती एकत्र आहे, फेसबुकवर मला एवढे फ्रेंड आहे, रिअल लाईफमध्ये तुम्ही आयसोलेटेड आहात. तर तुमची आयडेंटिटी सुद्धा तशी क्रिएट होईल. आता एक ऑप्टिमिस्टिक सोशल थिंकर म्हणतो, मॅन्युअल कॅसल नावाचा, तो म्हणतो की नेटवर्क सोसायटी जी आहे तर ते नेटवर्क सोसायटी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं जेव्हापासून प्रचार झाला तेव्हापासून कनेक्टिव्हिटी वाढली. ग्लोबलाइज्ड वर्ल्डमध्ये कनेक्टिव्हिटी वाढली आणि तो कनेक्शनचा फ्लो, आयडेंटिटीचा फ्लो सुरू झाला. मग तुम्ही तिथं प्रेझेंट असणं गरजेचं नाही. वर्क फ्रॉम होम सारखे कन्सेप्ट इथे लागू पडतात. स्पेसेसची गरज नाही, टायमिंगची गरज नाही. अमेरिकेत बसणारा बऱ्याच मॅनेजर्स आपण बघितलेले असेल. अमेरिकेमध्ये कंपनी असते, USA मध्ये कंपनी असते आणि टाइम झोन मॅच जरी झाला नाही तरी इंटरनेट थ्रू आपण कनेक्ट झालेलो असतो. नेटवर्क सोसायटी याच्या रिलेटेड स्टडी गरजेचं आहे. मग या सर्व उदाहरणांवरून काय दिसतंय आपल्याला? आम्ही वेगवेगळे अँगल मांडले. आम्ही एकाच पद्धतीने एकाच लाईनने आन्सर लिहिलं का सोसायटीचं, सोशिओलॉजीचं? तर नाही. कुठंतरी आम्ही म्हटलं की ऑनलाईन मुळे कशा पद्धतीनं आपण ड्रामा करतोय लोकांसमोर. कुठं म्हटलं की ठीक आहे आपण काहीही प्रेझेंट केलं तरी आयसोलेटेड आहे, जरी आपण एक रूप दिसलं असेल तर कुठंतरी आपण म्हणतो की नेटवर्कमुळं एक फ्लो वाढला आहे, अंडरस्टँडिंग वाढलेली आहे आणि कनेक्ट होत आहे जग. नेटवर्क म्हणजे प्रत्येक जागी असं दिसून येतं की सोशल मीडिया तुमची आयडेंटिटी क्रिएट कशा पद्धतीने वेगवेगळी आयडेंटिटी क्रिएट करते. कुठं म्हणतं फ्रॅगमेंटेड आयडेंटिटी आहे,
कुठं तुम्ही स्वतःला प्रेझेंट करताय, ते सेल्फ आयडेंटिटी कशी क्रिएट होत आहे, कुठंतरी नेटवर्क, त्या नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळं कामं कसे इझी होतात आणि तुम्ही जगातल्या कानाकोपऱ्यासोबत कसे कनेक्ट होतात याबद्दल बोलले. आता हा झाला रिलिव्हन्स त्या प्रश्नाचा, पण आणखीही आपण ॲप्लिकेशन बेस भारतीय समाजाला सर्व करायचा आहे तर हा मुद्दा नेहमी चेक केला जातो, जिथं असं म्हटलं जातं की कास्ट रिलेटेड मुद्दे जे आहे, जेंडर जे मुद्दे आहेत, असे बरेच आजकालची जी मुवमेंट सुद्धा आहे ती सुद्धा ऑनलाईन झाली आहे. आजकालचे जे कास्ट रिलेटेड इश्यूज जे आहे ते ऑनलाईन ट्रोलिंग होतात. बघा तुम्ही एखादा व्हिडिओ जर कोणत्या समाजातल्या व्यक्तीने टाकलेला असेल तर इतर समाजावाले त्याला खाली ट्रोल करतात. मग ते आयडेंटिटी क्रिएट होताना कोणाची आयडेंटिटी कशी क्रिएट होत आहे, डिजिटल मीडियाचा, सोशल मीडियामुळं कशा पद्धतीने आयडिओलॉजी बनतंय, या सर्वांचा विचार या आन्सरमध्ये असणं अपेक्षित राहतं. मग हे झालं सोशिओलॉजिकल आन्सर, सोशिओलॉजिकल वेनं भारदस्त उत्तर. मग हे शिकण्यासाठी, हे अंडरस्टँडिंगसाठी हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. सोशल मीडिया मी रोज वापरतो, व्हॉट्सअप मी रोज वापरतो, पण कोण काय म्हणून गेलं, कशा पद्धतीची आयडेंटिटी आहे, कोणता सोशल सायंटिस्टनं असं म्हटलेलं आहे, अच्छा मग त्याचं ॲप्लिकेशन इथं लागू पडेल का, अशा पद्धतीनं जर विचार केला तर हळूहळू ते स्ट्रक्चर मनामध्ये डेव्हलप व्हायला लागतं आणि ते हळूहळू पेनाने हळूहळू प्रश्नपत्रिकेवर प्रश्न वाचून उत्तरपत्रिकेवर लिहायला हळूहळू चालू होतं. मग एकूणच काय तर इन जनरल मी तुम्हाला आन्सर रायटिंग सोशिओलॉजीमध्ये करणं गरजेचं काय आहे, सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह काय असतो या संबंधी सांगितलं. PYQ रिलेटेड आपण आणखी बघणार आहोत, वेगवेगळ्या थीम्स बघणार आहोत की रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स चॅप्टर वाईज कसे राहतात आणि ते रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स त्याच्या एक वेगळ्या थीम्स, त्या थीम्स जर बघितल्या या चॅप्टरमधल्या या थीम्सवर क्वेश्चन्स बहुतांश वेळा विचारतं, मग त्याला कसं कनेक्ट करायचं, या सर्वांवर व्हिडिओज येतील. जनरली मी तुम्हाला आन्सर रायटिंगबद्दल सांगतोय, वाय इट्स ॲक्च्युली ॲक्ट ॲज अ सेंटर स्टेज आणि सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल स्टुडंटमध्ये का एवढीच तरी असते. आन्सर रायटिंग करणारा आणि आन्सर रायटिंग न करणारा नॉलेज मॅटर एका ठराविक लिमिटपर्यंतच करतं. मग हा जो मुद्दा आहे, हा जर क्लास असेल, तुमची जर अंडरस्टँडिंग असेल, तुम्ही डिस्कशन करत असाल क्लासेसमध्ये, तुम्ही जर इंटरॅक्टिव्ह राहत असाल तर तुम्हाला फाउंडेशन तुमचं मजबूत राहतं, स्पेसिफिक वोकॅब्युलरी जनरेट होते. तुम्ही जर क्लास केलेले असतील, तुमचे आता जर माझ्याजवळ काही नॉलेज आहे, मी जर तुम्हाला शेअर करतोय, तुम्ही त्याही पलीकडे जाऊन विचार त्याचा करणार, पुढे चाल. फाउंडेशनल थिंकर्स आपण नेहमी बघितलेलं आहे. आन्सर्समध्ये जस्टिफिकेशन देण्यासाठी, आपल्या उत्तराला एक मजबूती प्रदान करण्यासाठी वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळे सायंटिस्ट, सोशल सायंटिस्ट असणं गरजेचं आहे. मग ते भारतीय असेल किंवा फॉरेन थिंकर्स असतील. मग कंटेम्पररी लिंकेजेस, या 3 पायऱ्या आहेत मित्रांनो. या 3 पायऱ्या जर तुम्ही व्यवस्थित जर हे फॉलो केले, आन्सर रायटिंग पहिल्या दिवशी येणार नाही. काय फाउंडेशन, कंटेम्पररी लिंकेजेस काय आहे, AI आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, जात सर्वेक्षण आहे. मुद्दे ऐकले, पेपरमध्ये कुठे ना कुठं येतच असतात. गिग अर्थव्यवस्था आहे, स्विगी झोमॅटोवरचे पिझ्झा बर्गर असतील, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये होणारे जे बदलाव असतील, ज्याच्यामुळं टेक्स्टबुक्समध्ये काय चेंजेस करण्यात आलेले आहे, का म्हणून रोट लर्निंगच्या पलीकडे जाऊन स्किल डेव्हलपमेंटला महत्त्व दिलेलं आहे, का क्रेडिट सिस्टीम फ्लेक्सिबल केलेली आहे, AIचा यूज, पेनिट्रेशन होत आहे ह्युमन टू ह्युमन कॉन्टॅक्ट, आता ह्युमन टू मशीन कॉन्टॅक्ट किंवा AI कॉन्टॅक्ट होतोय. हळूहळू तुम्ही अनुभवलं असेल समाजामधलं चित्र. बऱ्याच वेळा आत्ताचे जे यूथ आहे, ज्याला आपण जेनजी म्हणतो, ते AIच्या प्रेमात पडतंय. मग हे प्रेम जनरेट कसं होतंय तर तुमची गरज आहे प्रेमाची, तुमची आत्मीयतेची, कोणीतरी तुम्हाला ऐकून घ्यावा या मुद्द्यानं तुम्ही विचार करता, त्या मुद्द्यानं तुम्ही बघता. मग AI असतं, नेहमी चूक झाली, फ्रस्ट्रेशन झालं, तुम्हाला प्रत्येक वेळेस सोल्युशन देणारं ते राहतं. मग आई बाबापेक्षाही आजचा जो नवीन पिढी येत आहे
जी ग्लास जनरेशनवाली पिढी असते, ज्यांनी मोबाईल बघून जेवण चालू केलेलं आहे, समाजावर इम्पॅक्ट होणार आहे. ती जनरेशन कशा टाईपची असेल त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल. कंटेम्पररी उदाहरणं द्यावे लागतील, सांगावे लागेल. कितीतरी वेळा बघितलेलं आहे, ज्यांनी AIचा वापर वाढलाय ना ते AIच्याच प्रेमात पडत आहे. स्थलांतर असेल, महाराष्ट्रासंदर्भातील वेगवेगळे मुद्दे असतील, ऊस तोडणी कामगाराची असतील, शेतीच्या रिलेटेड आत्महत्या करणारे जे विदर्भातले शेतकरी असतील, तुम्ही पाण्याचा मराठवाड्यातला प्रश्न असेल, ओव्हर क्राऊडेड मुंबईचं अर्बनायझेशन असेल, किंवा मग पुण्याच्या IT पार्कमध्ये जॉईन होणारा नवीन यूथ असेल, या सर्वांचं लिंकेजेस हळूहळू आन्सर रायटिंगमध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतं आणि हळूहळू आपण मजल मारायला लागतो, आपण आपले मार्क्स हळूहळू वाढायला लागतात. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आन्सर रायटिंगचा अबकड सुरुवात केली की हळूहळू, आता मी पुन्हा त्या मुद्द्यावर येतो जिथून मी स्टार्ट केलं होतं, तुमच्या दिमागामध्ये न्यूरॉन्स कनेक्ट व्हायला त्या चालू होतात, हाताची स्पीड यायला लागते. ज्यांनी भरपूर अभ्यास केलाय, गॅरंटी ज्यांनी खूप अभ्यास केलाय, आन्सर रायटिंग व्यवस्थित केलेली नाही, स्ट्रक्चर कसे डेव्हलप केलेले माहिती नाही आहे, अशांचा सक्सेस रेट खूप निग्लिजिबल. एखादा एक्सेप्शनल कोणी असेल तर सापडेल. मग काय आहे तर न्यूरॉन्स कनेक्ट व्हायला चालू होतात. टॉपर्स काहीच वेगळं करत नाही, लिस्टमध्ये त्यांचं नाव असतं. नॉलेज असेल नसेल थोडं फार फरकानं कमी जास्त असेल. ज्यांना नॉलेज खूप आहेत ना त्यांचंही नाव बऱ्याच वेळा लिस्टमधून बाहेर असतं. मग यांच्या एक मुद्दा येतो आन्सर रायटिंग. मग आन्सर रायटिंग केल्यानं काय होतं, हळूहळू स्ट्रक्चर डेव्हलप व्हायला लागतं. हळूहळू काय असतं, उत्तर कोणत्याच प्रश्नाचं तुम्हाला परफेक्टली माहीत असतं असं क्वेश्चन पेपरमध्ये होत नाही. तुम्हाला थोडाफार काहीतरी माहीत असणार, थोडंफार तिथं वेळेवर ॲप्लिकेशन लावायचं काम पडणार, पण तुमच्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीचं एक स्ट्रक्चर तयार झालेलं असणार. कुठून इंट्रोडक्शन करायचा, फ्लो चार्ट कसा काढायचा, मग त्या वेळेमध्ये ते नियोजन ज्यानं केलं त्याला चांगले मार्क्स मिळणार. आणि ते पॉसिबल होणार प्रॉपर आन्सर रायटिंग केल्यामुळं. आन्सर रायटिंगची प्रॉपर प्रॅक्टिस, हाता ऑटोमॅटिक चालायला लागतं ते स्ट्रक्चर. ते प्रश्न वाचला की ऑटोमॅटिक, कारण मित्रांनो 3 घंट्यामध्ये तुम्ही जर विचार करणार, जर तिथं स्टार्ट केला, मी प्रश्न वाचणार, अरे मग यानं विचारलं काय असेल, अच्छा यानं काल मार्क्स विचारलेलं आहे आणि सोबतच खाली म्हणतोय की कंटेम्पररी रिलेव्हन्स. थांबा 1 मिनिट, लिटरली एक मिनिट कमी पडतो मित्रांनो. जर वेळेवर तुम्ही जर आन्सर पेपर ज्यांनी 3 घंटे तिथं घालवले आहे ना त्यांना ते माहिती आहे, एक मिनिट कमी पडतो लिटरली आन्सर लिहिण्यासाठी. असं वाटतं अरे 5 मिनिटं असते ना तर आणखी काहीतरी 20 मार्करचा एखादा आपण व्यवस्थित लिहू शकलो असतो. मग ही सिच्युएशन काय येते, तुमच्याजवळ नॉलेज भरपूर असूनही तुम्ही प्रॉपर एक्सप्लेनेशन करू शकता हे तुम्हाला माहीत असूनही, याचा आत्मविश्वास असतानाही तुम्ही का, कारण स्पीड ऑफ रायटिंग, आन्सर रायटिंगची व्यवस्थित प्रॅक्टिस झालेली नसते. आणि आयडियलिझमकडे जाऊ नका. मी पुन्हा सांगतोय, या कारणामुळेच बऱ्याच वेळा यश मिळत नाही. आयडियलिझमकडे जाऊ नका. वेळ मिळते तेव्हा आन्सर लिहिणं चालू करा. रोजच्या एक आन्सर पासून सुरुवात करा. स्ट्रक्चर काय असेल, कितीही खराब असेल, खराब म्हणता येत नाही, तुमची सब्जेक्टिव्हिटी आहे. हळूहळू माइंडचे न्यूरॉन्स कनेक्ट झाले, ऑटोमॅटिक फ्लो यायला लागेल, हळूहळू हात चालायला लागेल, हळूहळू स्ट्रक्चर डेव्हलप व्हायला लागेल आणि तुम्ही 1 महिन्यानंतर स्वतःचं ओळखू शकणार नाही, अरे हे आन्सर माझी एवढी इम्प्रूव्हमेंट झाली आहे. लक्षात ठेवा, आन्सर रायटिंग GS 1 to 4 साठीही इम्पॉर्टंट आहे आणि सोशिओलॉजिकल दृष्ट्या तसा विचार करून सोशियल पर्स्पेक्टिव्हने आन्सर रायटिंग करणं हे सोशिओलॉजी ऑप्शनलच्या दृष्टीनेही गरजेचं आहे. चांगली रँक, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आजपासूनच तुम्ही तशी आन्सर रायटिंग करणं गरजेचं आहे. सोबतच सांगण्यासारखं आहे की आपली बॅच या रिलेटेड आहे. आन्सर रायटिंग कसे होणार, क्वेश्चन्स असतात, क्वेरीज असतात, समाजशास्त्र नाही दिसतंय तेवढं लक्षात येतंय, परंतु जर कोणी सांगणारा असेल, सोबत असेल, समजावून सांगणारा, प्रत्येक गोष्टीचं फ्रॅगमेंटेड विचार करून तो एक विचार बाजूला काढून जेव्हा कनेक्ट करू आपण एक चित्र, तेव्हा प्रॉपर अंडरस्टँडिंगवाला सोशिओलॉजीचा अभ्यास तुमचा तयार होईल, नोट्स तयार होतील. मग त्या तयार झाल्यानंतर तुम्ही ते कुठंतरी पेपरामध्ये छानपैकी उतरू शकाल.
या दृष्टीनं आपली बॅच लवकर लॉन्च होत आहे. तर तुम्ही त्या रिलेटेड क्वेरीज जर असतील, काही विचारायचं असेल सोशिओलॉजी, मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मग आमचे जे नंबर डिस्प्ले होईल, जो होतच असेल तर तो नंबर डिस्प्ले त्यावर तुम्ही विचारू शकता. सोशिओलॉजी रिलेटेड काही इन्क्वायरीज क्वेरीज असतील करू शकता. बघा, तुम्हाला सोप्या पद्धतीनं सोशिओलॉजीला अंडरस्टँड करून देणं माझं काम आहे. आन्सर रायटिंग मी नेहमी म्हणतो त्यावरही आपण फोकस करणार आहोत. अशा पद्धतीची आपण प्रॉपर इथं तयारी करून बसणार आहोत. तर त्यामुळं बघा, आणि आन्सर रायटिंग या मुद्द्यावर कधीही याला सोपं लाईटली घेऊ नका, एवढंच मी म्हणतो. धन्यवाद.